तर राज्यातील खाद्यपदार्थांच्या भेसळ विरोधात अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक मोहीम राबवली आहे। 29 ते 31 मे दरम्यान राज्याच्या विविध भागात टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 97,19,000 रुपयांचा म्हणजे 84,000 किलोपेक्षा जास्त संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या धडक मोहिमेत आंबे, खवा, बेकरी पदार्थ, खाद्यतेल, तूप आणि आईस्क्रीम सारख्या दैनंदिन अन्नपदार्थांचा समावेश आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही कठोर कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान अस्वच्छता आणि दिशाभूल करणाऱ्या पॅकिंगमुळे 47 आस्थापनांची चौकशी करून अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अचूक माहिती पत्त्यासह प्रशासनाकडे पाठवावी, असं आवाहन FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे। यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका।